ब्रेकनंतर एक अतिशय दुःखद बातमी समोर येते। अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झाल्याची बातमी। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी तिचं निधन झालंय। कॅन्सरशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। मीरा रोड इथल्या राहत्या घरी तिनं अखेरचा श्वास घेतला। प्रिया मराठे हिच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। पवित्र रिश्ता, या सुखांनो या, 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, स्वराज्य रक्षक, संभाजी अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिनं काम केलंय। मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी निधन झाल्याची एक दुःखद बातमी समोर येते। कॅन्सरशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। माझे सहकारी विशाल परदेशी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विशाल, अतिशय दुःखद आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी सुद्धा आणि या इंडस्ट्रीसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। काय त्याबद्दल सांगाल? निश्चितच ही अत्यंत दुःखद बातमी अर्थाने की ऐन उमेदीच्या काळात जेव्हा की आता प्रिया मराठेने पुन्हा एकदा तिच्या करिअरला सुरुवात केलेली होती। कारण या सुखांनो या, त्यानंतर कॉमेडी सर्कस असेल, बडे अच्छे लगते, पवित्र रिश्ता अशा वेगवेगळ्या मालिकांमधनं आपण तिला वेगवेगळ्या भूमिकांमधनं बघितलेलं होतं। पण गेल्या वर्षभरापासून कर्करोगाच्या त्रासाने म्हणजे सगळ्या त्रासातनं ती पुन्हा एकदा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती। अर्थात प्रिया मराठे या अर्थाने देखील आपल्याला सगळ्यांना जवळ आहे की शंतनू मोघे हा देखील तिचा नवरा जो आहे तो वेगवेगळ्या मालिकांमधनं त्याला आपण काम करताना बघितलेलं। म्हणजे श्रीकांत मोघे यांचा मुलगा, श्रीकांत मोघेंची सून म्हणजेच प्रिया मराठे। आणि प्रियाने या सगळ्या याच्यात सुद्धा आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख जी ती टिकवून ठेवलेली होती। त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये रोजची असणारी आपली दिनचर्या आणि त्यातनं असणाऱ्या सगळ्या कामातनं आपली वेगळी ओळख कायम ठेवून प्रिया काम करत होती। त्यामुळे ऐन वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन होणं हे निश्चितच मराठी चित्रपटसृष्टी करता फार मोठं धक्कादायक आणि दुःखद असं म्हणावं लागेल। अर्थात पुढे देखील वेगवेगळ्या मालिकांमधनं ती काम करणार होती, वेगवेगळे प्रोजेक्ट्स होते। पण अशा या सगळ्या प्रवासात तिने अशा प्रकारे तिचं निधन होणं हे निश्चितच धक्कादायक म्हणावं लागेल। बरोबर आहे विशाल, धन्यवाद या माहितीसाठी।